यस वेलकम आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे खेळाडूंचे पाहुण्यांचे पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून आज शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव चषक आपलं सहर्ष स्वागत करते। चला एक्स्ट्रा खेळाडू दोन्ही संघाचे आपण पाठवायचे आहेत। बॉलर नेम प्लीज। बॉलिंग टीम आपण आपला एक्स्ट्रा खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये पाठवा ही विनंती असेल। चला पंचांचा लेट्स प्लेचा इशारा येतोय। सामन्याला सुरुवात। चालू असणारा सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी एकीकडे श्री गणेश मोदलपाडा विपक्ष माऊली तलावपाडा येथील लढत आपण पाहतोय। तलावपाडा संघ प्रथमतः बॅटिंग या अगोदर प्रभावित करणारा खेळ त्यांचा आपण पाहिलंय। आता श्री गणेश मोदलपाडा संघ आहे। दोन संघ आतापर्यंत तो आत्मविश्वासाने मैदानामध्ये आतापर्यंत त्या प्रकारचा खेळ आपण पाहिलंय। आतापर्यंत त्या प्रकारची ती कडवी लढत आपण पाहिले, परंतु आता धावेंचा श्रीगणेश पहिल्या चेंडूवर सिंगल धावेने धावेंचा श्रीगणेश केला जातोय। यावेळेला आक्रमण हल्ला येतोय चेंडू अगदी डगआउटच्या दिशेनं सन्मान देणारा लॉंग ऑफच्या दिशेनं षटकार। यस धन्यवाद डीजे प्रतीक पाटील। काय खेळ करतोय। पहिले चेंडूवर फ्लाइंग स्टार्ट आहे, वरद विकेटचा मारा केला जातोय, परंतु आता प्रतीक म्हणतोय शांत बसायला मी काही संत नाही। यावेळेला थोडासा लक फॅक्टरचा साथ म्हणावा लागेल। सिंगल धाव धाफाकामध्ये भर पडत असताना पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 8 धावा धाफाकावर येत आहेत। माऊली तलावपाडाचा संघ विपक्ष आपण पाहतोय श्री गणेश मोदलपाडा। दोन संघ दोन्ही संघामध्ये अतिशय चांगल्यारीत्या खेळाडू आहेत। प्रभावित करणारा खेळ आतापर्यंत दाखवलाय। अनेक वेळा एकमेकांच्या समोर आले, अनेक वेळा धूळ चारली, अनेक वेळा खाडे चारले, अनेक वेळा पाणी पाजलं। आज पुन्हा एकदा गाठ पडते ठकाठका। निमित्त आहे यावेळेला शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव चषक 2026 क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम। अगदी चपळाईनं 2 धावा धाफाकामध्ये भर पडत असताना पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर 6 ने ती सुरुवात आहे। तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा सिंगल, चौथ्या चेंडूवर 2 ने आतापर्यंत धाफाकावर पहिल्या 4 चेंडूमध्ये 10 धावा ह्या धाफाकावर आहेत। प्रशांत आहे, प्रशांत मध्ये ती एक क्षमता आहे, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून प्रशांतकडे सातत्यानं पाहिलं जातंय, परंतु 2 खेळाडू मयूर दुसरीकडे बेस्ट वर्सेस बेस्ट असं हे द्वंद्व आहे, हे युद्ध आहे। आणि त्यामध्ये आता अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो, खरं तर ही क्रिकेटची रणनीती आहे। आणि त्या रणनीतीनं सिंगल धाव धाफाकामध्ये भर पडत असताना शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी पहिल्या 5 चेंडूमध्ये 11 धावा या धाफाकावर येत आहेत। चांगली सुरुवात 2 बॅटर आपण पाहतोय। या अगोदरचा खेळ आपण हार्दिकचा पाहिला होता, मयूरचा आपण पाहिला होता। आता प्रतीक मैदानामध्ये अक्षरशः धुमाकूळ घालतोय। पुन्हा एकदा प्रयत्न येतोय चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावरून, काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून सीमारेखाबाहेर षटकार। यस धन्यवाद अडजय। पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 17 धावा धाफाकावर। काय सुरुवात आहे, काय फ्लाइंग स्टार्ट आहे, जबरदस्त। 2 सलामीवर बॅटर, एकीकडे मयूर पाटीलला आपण पाहतोय संत गतीने सुरुवात आहे, परंतु प्रत्येक अगदी मैदानामध्ये आग उभालतोय। ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार पाहिलेत आणि त्या बळावर पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 17 धावा धाफाकावर येत असताना आता रुपेश येतोय। रुपेशला राकेश आहे, राकेशला आता त्या धावेंना रोख लगावायचं आहे। पहिल्या 6 मध्ये 17 धावा धाफाकावर येताना एकाच्या हातात बॉल आहे, दुसऱ्याच्या हातात बॅट आहे। एकाला रोकायचं, एकाला टोकायचं। आणि ह्या क्रिकेटच्या मैदानामध्ये ह्या मानाच्या या अभिमानाच्या ह्या स्पर्धेमध्ये शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव चषक 2026 हा क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये आता स्वतःला सिद्ध करायचं आहे। हे सिद्ध करण्यासाठी ती लढत आपण पाहतो। 1.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 18 धावा ह्या धाफाकावर येत आहेत।
प्रतीक पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आहे. प्रतीक वरती क्षमता आहे संपूर्ण आता ते डगआउट त्या पद्धतीनं प्रतीककडे आतापर्यंत पाहत आहे. अतिशय शानदार खेळ प्रतीकचा आपण पाहतोय. 3 चेंडू 13 धावांची खेळी. दुसरीकडून मयूर पाटील आज अष्टपैलू खेळाडू म्हणून आपण पाहतोय. मयूर आतापर्यंत स्ट्राईक रोटेट करण्याचा तो प्रयत्न केला जातोय. जो फलंदाज लहरामध्ये आहे, जो फलंदाज आतापर्यंत बहरामध्ये आहे, त्याला स्ट्राईक देण्याचा तो प्रयत्न. 1.1 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 18 धावा धावफलकावर आहेत. प्रतीक आहे समोर आता राकेश आहे. पहिला चेंडू यावेळेला आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. प्रतीक आहे जे बडे शॉट आहेत ते दिमाग पे भी हल्ला होत आहे आणि खऱ्या अर्थानं हा दिमागावर हल्ला झालाय. प्रतीक ज्या प्रकारचा आतापर्यंत फलंदाजी करतोय त्या कारणास्तव काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि त्या वेगळ्या करण्याच्या प्रयत्नामध्ये आता अतिरिक्त धावफलकामध्ये भर पडत असताना आतापर्यंत 19 धावा या धावफलकावर आहेत. पहिल्या 7 चेंडूंचा खेळ 19 धावा धावफलकावर येताना आता पंचांकडे दाद आहे. परंतु निर्णय थेटाळून लावल्या. अर्थातच फेअर डिलिव्हरी निर्धाव चेंडू अजून एक चांगल्यारित्या धावफलकामध्ये भर पडत असताना आपण पाहतो. आतापर्यंत 1.2 चेंडूंचा खेळ 19 धावा ह्या धावफलकावर आहेत. राकेश खऱ्या अर्थानं कमबॅक करणं गरजेचं असेल आणि तो प्रयत्न राकेशचा राहिला. परंतु यावेळेला पंच डिसिजन देतात. हा चेंडू आउटसाइड द लेग स्टंपचा मार आहे परंतु गडी बाद होतोय. यावेळेला प्रतीकला मयूरला मैदान सोडावं लागतंय. धावचीच्या रूपानं गडी बाद येतोय डीच्या दिशेनं. ऐकूया ते सुमधुर संगीत. यस धन्यवाद अडजे. 1.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. आता हार्दिक येतोय. एक तरफ शेर आहे दुसरी तरफ शेर आहे. हार्दिकचा आपण या अगोदरच्या मॅच मध्ये खेळ आपण पाहायला गेलं तर 33 धाव्यांची ती एक संकटमोची खेळी हार्दिकची आपण पाहिली होती. अर्थातच काय आता गोलंदाजांसाठी एक ती अग्निपरीक्षा असणार आहे. परंतु यावेळेला चांगला कमबॅक आतापर्यंत राकेशचा राहिलाय. राकेशकडे तो अनुभव आहे आणि तो अनुभव आतापर्यंत मैदानामध्ये दाखवत असताना पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्ची पडत असताना यावेळेला 21 धावा या धावफलकावर आतापर्यंत आपण पाहतोय. 21 धावा धावफलकावर आहेत. चांगल्यारित्या आतापर्यंत प्रभावित करणारा तो मारा. आतापर्यंत तो ॲक्युरेसी सुपर लाईन लेन टप्पा हा दाखवला जातोय राकेशच्या माध्यमातून. ट्वेंटी 21 धावा धावफलकावर आहेत. 4 षटकांचे सामने आणि ते येणाऱ्या 24 चेंडूमध्ये किती धावांचं टार्गेट किती धावांचा मजल धावफलकावर बनवला जाईल ह्या सर्व गोष्टींवर आता विचार विनिमय केला जातोय. परंतु यावेळेला पुन्हा एकदा आक्रमण हल्ला येतोय. चेंडू सीमारेखाबाहेर. षटकार. शांत हवा ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है और उसकी पायल तो ऐसी बजती है कि जैसे चम 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 यस धन्यवाद डीजे. हार्दिक जणू काही डगआउट मधून सेट होऊन आलाय की काय. या अगोदर देखील त्या प्रकारचा खेळ आपण हार्दिकचा पाहिला. तोच पुन्हा एकदा खेळ. आता संपूर्णतः डगआउट संपूर्णतः माऊली तलावपाडा बचा संघ तो पाहतो आशाभूत नजरेनं आणि त्या प्रकारची ती सुरुवात आता हार्दिकची राहिले. हार्दिकच्या आता राहिले पुन्हा एकदा तो हवेत आहे उंच आहे. बॅक टू बॅक दुसरा. हार्दिक आता मैदानामध्ये अगदी आग उभाळतोय. यस धन्यवाद डीजे. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी धावफलकावर 33 धावा 2 लगातारचे
2 षटकार. हार्दिक पुन्हा एकदा तो प्रयत्न लगातारचा तिसरा येणार का परंतु यावेळेला ती संधी होती. येतोय चेंडू, चुकी चुकी आणि चुकी मैदानामध्ये. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ. धावफलक खुलतंय फुलतंय. 37 धावा ह्या धावफलकावर. यस, धन्यवाद अडजे. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ. 37 धावा धावफलकावर. हार्दिक साठी खऱ्या अर्थानं आता ती झेलचीतची संधी होती परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही. सातत्यानं आपण पाहतोय ना. आठवते ते कोलकाता ईडन गार्डनचं मैदान. अगदी 16 धाव्यांवर ज्या वेळेला रोहित शर्माची झेल सुटली आणि त्यानंतर वन डे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वाधिक जास्त धावा ठोकणारा अर्थातच 264 धावा ठोकणारा द हिटमॅन मुंबईचा राजा रोहित शर्मा यांना देखील आपण पाहिलं होतं. म्हणजे ज्या ज्या वेळेला फलंदाजांना संधी मिळते त्या त्या वेळेला रंग उधळत असताना सातत्यानं आपण क्रिकेटच्या मैदानामध्ये आपण पाहिलंय. आणि तो प्रयत्न आता एक्सेलेट करण्याचा तो प्रयत्न अगदी मैदानालगत चांगल्यारीत्या गॅदर कॉम्बिनेशन फील्ड सिंगलचं धुक्क्यामध्ये कन्वर्ट आणि 2 धावा ह्या धावफलकामध्ये भर पडत असताना 2.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ आहे. धावफलकावर 39 धावा ह्या धावफलकावर आपण पाहतोय. आज जाती धर्मांच्या भिंती बेधून माणसाला माणुसकीनं जगायला शिकवणाऱ्या क्रिकेटच्या खेळात तुम्ही आम्ही सर्वजण प्रेमात पडलोय. आणि ज्या प्रकारचं आयोजन, ज्या प्रकारचं नियोजन आहे, आजचा दिवस उद्याचा परवाचा, हे येणाऱ्या 3 दिवसामध्ये ह्या क्रिकेटच्या खेळामध्ये आज शिरगाव स्पोर्ट्सचं आयोजित शिरगाव चषक 2026 ह्या क्रिकेटच्या खेळामध्ये संपूर्णतः तुम्हा सर्वांना ज्या धाग्यानं गुंतवून ठेवलंय त्या स्पर्धेचं नाव आहे शिरगाव स्पोर्ट्स आयोजित शिरगाव चषक. क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम. 2.2 चेंडूंचा खेळ. धावफलक आता अजून एक 4 धावेनं आता तो बढावा देण्याचा क्रम. 43 धावा 43. धावफलक खुलतंय फुलतंय अतिशय वेगानं. आता 43 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. 2 खेळाडू एकीकडे आपण प्रतीकला पाहतोय 7 चेंडू 19 धावेंवर, तर दुसरीकडे हार्दिक 3 चेंडू 16 धावेंवर तो अफलातून खेळ करतोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न ऑनसाइडच्या दिशेनं. क्रॉस बॅट खेळण्याचा तो प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. यावेळेला निर्धाव चेंडू येतोय. कमबॅक करून देणं गरजेचं असेल. प्रकाशला या अगोदर आपण पाहिलं होतं परंतु तो खेळ पुन्हा एकदा हा मैदानात करणं तितकंच गरजेचं असेल आणि तो गरजेचं असणार आहे. थोडंसं संकटमोचक खऱ्या अर्थानं आता बनणं गरजेचं आहे. निर्धाव चेंडू हाताळणं, येथून येणारे एखादा ब्रेक थ्रू पुन्हा एकदा मॅचमध्ये चांगला कमबॅक करून देऊ शकतोय परंतु ते गरजेचं ठरणार आहे. गरजेचं ठरणार आहे. यावेळेला उंच हवेत आहे, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये स्वतः येतोय आणि चांगल्यारीत्या टिपला जातोय. खेळ संपतोय. खेळ चांगला खेळ, अतिशय प्रभावित खेळ हार्दिकचा राहिला. आक्रमकतेचा सितारा. आता मैदान त्याला सोडावं लागतंय. यस, धन्यवाद अडजे. प्रतीकच्या खेळाला आता लागतोय पूर्णविराम परंतु चांगली सुरुवात आहे. आतापर्यंत 43 धावा धावफलकावर. अजून देखील येणाऱ्या 8 चेंडूंचा खेळ बाकी असेल. नवीन फलंदाज आता सुजल येतोय. उंच तगडा ताकदवान. पहिला चेंडू एक तिखा बाउन्सर. निर्धाव चेंडू येतोय. प्रकाश काय कमबॅक करून दिलाय. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. 2.5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ आहे. यावेळेला हेलिकॉप्टर आहे. क्या बात है सुजल, नाम तो सुना ही होगा और किरदार भी देखा होगा.
पहिल्या चेंडूवर फ्लाइंग स्टार्ट सुजलची राहिले. पहिल्या 3 षटकांचा खेळ धावफकावर 49 49 धावा. काय पहिल्या 18 चेंडूंचा खेळ 49 धावा धावफकावर. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो सुजल अतिशय दखना क्रिकेटचं सौंदर्य, क्रिकेटचं कलात्मकतेने भरलेला तो फटका, हेलिकॉप्टर शॉट आणि 6 धावेने ती सुरुवात. वैयक्तिक खातं खोललं जात आहे. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ 49 धावा हे आतापर्यंत धावफकावर आहेत. येणारे 6 मध्ये किती धावा धावफकावर बनवल्या जातील. या अगोदर 24-60 धावांचं आव्हान होतं. सामना थोडंसं एकतर्फा, परंतु अजून देखील आता येणारे 6 मध्ये आक्रमण हल्ला. पहिल्या चेंडूवर चेंडूला पूल केला जातोय. येतोय सीमारेखाबाहेर षटकार. जबरदस्तरित्या आतापर्यंत ते फलंदाजी आपण हार्दिक एक ट्रम्प कार्ड म्हणून सातत्यानं हार्दिककडे पाहिलं जातं. एक अष्टपैलू खेळाडू आणि तो हार्दिक आतापर्यंत मैदानामध्ये अगदी धुमाकूळ घालतोय स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये. यावेळेला गदर करण्याचा प्रयत्न, झेल करण्याचा तो प्रयत्न, परंतु 2 धावा पुन्हा एकदा सहज आणि सोप्यारित्या धावफकामध्ये भर पडत असताना धावफक फुलतय. आतापर्यंत 57 धावा त्या धावफकावर येत आहेत. आतापर्यंत 57 धावा धावफकावर आपण पाहतोय. अजून देखील येणारे 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. येणारे 4 चेंडू मध्ये किती धावा त्या धावफकावर बनवल्या जातील. दुसरीकडून रोशन आहे. रोशनला आता त्या धावेंना थांबवायचंय, त्यांना रोख लगावायचंय. आता हार्दिकची ती पुन्हा एकदा संधी आहे, परंतु यावेळेला त्या संधीचं सोनं केलं जात आहे. टिपला जातोय झेळ. हार्दिकचा संपतोय खेळ. 57 धावा धावफकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. ऐकूया पुन्हा एकदा डीजेला. यस, धन्यवाद डीजे. अजून देखील येणाऱ्या 3 चेंडूंचा खेळ बाकी. 57 धावा आतापर्यंत धावफकावर येत आहेत. नवीन फलंदाज. पहिला चेंडू यावेळेला आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. डाव्या एसटीच्या बाहेर गेलेला तो चेंडू. अतिरिक्त धाव पुन्हा एकदा धावफकामध्ये भर पडत असताना जतीन पाटील नवीन फलंदाज आहे. अठ्ठावन्न धावा आतापर्यंत धावफकावर. अतिरिक्त धावेने, सिंगलने धावफकामध्ये ती भर पडली जाते. येणारे 3 चेंडूमध्ये येणारे 10 धावा, येणाऱ्या 5 धावा, एक सन्मानजनक टोटल धावफकामध्ये नक्कीच भर पडला जाईल. परंतु पुन्हा एकदा हवाई फायर आहे. पुन्हा एकदा ती उंची जास्त आहे, परंतु यावेळेला झेल धरणीला दान केला जातोय. डायरेक्ट हिटची संधी आहे, परंतु पुन्हा एकदा ती चुकी आणि 2 धावा त्या धावफकामध्ये भर पडत असताना आता धावफकावर 60 आहेत. 60. आता येणाऱ्या शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. प्रयत्न चांगला चालू आहे आतापर्यंत. खऱ्या अर्थानं 2 संघ प्रभावित करणार तो खेळ दोन्ही संघांचा आपण पाहिला. एकीकडे श्री गणेश मुदळपाड्याचा संघ, त्यामध्ये देखील प्रचंड मोठी क्षमता आहे. एक भल्या मोठ्या संघांना पराभवाची धूळ चालत आतापर्यंत ह्या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण पाहतो. दुसरीकडून माऊली तलावपाडा बचा संघ प्रभावित करणारा तो खेळ आजच्या दिवसामध्ये आपण त्यांचा पाहिला. यावेळेला काय, यावेळेला विकेट सॅक्रिफाईस केला जातोय, परंतु जो खेळाडू लहरामध्ये
सुजलला स्ट्राईक देण्याचा तो प्रयत्न केला जातोय. जतीन पाटील धावचीच्या रूपानं गडी बाद. आता शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी असेल. आतापर्यंत 60 धावा धावा कव्हर आहेत. ऐकूया पुन्हा एकदा डीजेला. यस धन्यवाद. थँक्यू डीजे. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. 60 धावा धावफलकावर. येणारा चौकार षटकार एक भलं मोठं टोटल धावफलकावर असेल का, परंतु अतिरिक्त धाव पुन्हा एकदा. या अतिरिक्त धावा खऱ्या अर्थानं त्या डोकंदुखी डुकतायत. अतिरिक्त आतापर्यंत 4 ते 5 धावा अतिरिक्त धावेने धावफलक आतापर्यंत 61 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. एक चांगली टोटल आतापर्यंत धावफलकावर आपण पाहतोय. माऊली तलावपाडा बचा संघ आणि तो प्रभावित करणारा खेळ सातत्यानं आपण पाहिला हार्दिकचा प्रतीकचा. परंतु आता सुजल शेवट कोणासाठी गोड असणार आहे यावर देखील नजर दिली जाईल. यष्टीरक्षक कोणत्याही प्रकारची चुकी नाही. टिपला झेळ. पहिल्या 24 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. 61 धावा धावफलकावर. आता येणारे 24 मध्ये 62 धावा ह्या धावफलकावर बनवायच्या आहेत. तुर्तास ऐकूया पुन्हा एकदा संगीत कक्षाच्या दिशेनं डीजेला. येस धन्यवाद डीजे. थँक्यू डीजे. आलेल्या मायबाप प्रेक्षकांचं खेळाडूंचं मान्यवरांचं पुन्हा एकदा आज सहर्ष स्वागत. आपण ऐकतोय पाहतोय शिरगाव स्पोर्ट्स आयोजित शिरगाव चषक 2026. संपूर्णतः आयोजक प्रचंड मोठी मेहनत आहे ह्या स्पर्धेसाठी. अनेक आयोजक त्यामध्ये महेश पाटील, जय गावडे, विजय म्हात्रे, विकास पाटील, अजय पाटील, राजू भोईर, दीपक पाटील, विशाल पाटील, घनश्याम भोईर, सहयोग भोईर, राजन पाटील, प्रथमेश भोईर. संपूर्णतः शिरगाव स्पोर्ट्स व शिरगाव ग्रामस्थ यांच्या माध्यमातून एक मानाची एक अभिमानाची अशी स्पर्धा अर्थातच आपण पाहतोय. शिरगाव स्पोर्ट्स आयोजित शिरगाव चषक 2026 क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम, टेनिस क्रिकेटची खमंग मेजवानी घेऊन येणारा हा खेळ अर्थातच तुम्हा सर्वांची आवडती स्पर्धा. अगदी वर्षभर या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहिली जाते. अशी ही मानाची स्पर्धा आपण पाहतोय आणि या मानाच्या स्पर्धेतील दोन संघ एकमेकांच्या विरोधात आहेत. एकीकडे श्री गणेश मोदलपाडा संघ आहे, दुसरीकडे माऊली तलावपाडा बचा संघ आपण पाहतोय आणि त्यातील ती कडवी लढत. दोन संघ अनेक वेळा एकमेकांच्या समोर आले, अनेक वेळा धूळ चारली, अनेक वेळा खडे चारले, अनेक वेळा पाडी पाजले. आज पुन्हा एकदा गाठ पडते ठकाठका आणि निमित्त आहे यावेळेला शिरगाव स्पोर्ट्स आयोजित शिरगाव चषक 2026. येणारे 24 चेंडू 62 धावांचं आव्हान धावफलकावर आहे. दोन सरांवर बॅटर आहेत. एकीकडे प्रकाश आहे, दुसरीकडे प्रशांत आहे आणि त्यांना रोखण्यासाठी आता सज्ज आहे. पहिल्या चेंडूवर परंतु फ्लाइंग स्टार्ट आहे. येतोय चेंडू लॉंग ऑफच्या दिशेनं. सीमा रिकव्हर, चौकार.
यस धन्यवाद डीजे हार्दिक पाटील. या अगोदर प्रभावित करणारा मारा राहिलाय परंतु यावेळेला समोर उभा आहे प्रशांत आहे, दुसरीकडे प्रकाश आहे. दोन खेळाडूंमध्ये ती प्रचंड मोठी क्षमता आहे. 24-62 धावेंचं आव्हान. पहिल्या चेंडूवर 4 धावेने सुरुवात आहे. पुन्हा एकदा यावेळेला लक फॅक्टर म्हणावं लागेल. बॅक टू बॅक दुसरा येतोय. पहिला लॉंगअपच्या दिशेनं आता आगळ्या वेगळ्या स्टाईल मध्ये प्रमोद किणी सर देखील म्हणतात हा चेंडू जातोय सीमारेखाबाहेर. चौकार. यस धन्यवाद डीजे. थँक्यू डीजे. आणि आमच्या मुख्य कॅमेरामध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं प्रेक्षक राजा वर्ग आज क्रिकेटचा तो आनंद घेतोय. खऱ्या अर्थानं क्रिकेट हा खेळ इंग्लंडप्रमाणे भारतात आला परंतु ह्या खेळाच्या संपूर्णतः भारत राजा वर्ष. खरं तर आज ह्या खेळाचे आम्ही पूजक आहोत. अगदी यावेळेला मैदानाला गुदगुल्या करत गेलेला हा चेंडू सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये भर पडला जातोय. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 9 धावा धावफलकावर आहेत. चांगली सुरुवात आतापर्यंत आपण पाहतोय. प्रचंड मोठं प्रेम ह्या स्पर्धेला सातत्यानं आपण पाहिलंय. अगदी वर्षाचे 365 दिवस ह्या खेळाची ह्या स्पर्धेची अगदी आतुरतेने संपूर्णतः शिरगाव नगरी, शिरगाव ग्रामस्थ, शिरगावचा क्रिकेट क्लब स्पर्धेची आतुरतेनं वाट पाहत असतोय. अशी ही स्पर्धा आपण पाहतोय. पुन्हा एकदा दुसरी धाव अगदी चपळाईनं 2 धावा धावफलकामध्ये भर पडत असताना आता टाळ्या शिट्ट्या सर्व काही वाजलं जात आहे. त्या प्रकारची सुरुवात. पहिल्या 4 चेंडूंमध्ये 11 धावा त्या धावफलकावर आपण पाहतोय. क्रिकेटर होणं खरं तर आम्हा मुलांचं एक स्वप्न असतं परंतु ज्या वेळेला ते पूर्ण होत नाही त्यावेळेला आम्ही मग आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक खेळाडू त्यामध्ये द गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर असेल परंतु त्याची देखील आम्ही चर्चा करणार आहोत. येतोय चेंडू सीमारेखाबाहेर. षटकार. यस धन्यवाद डीजे. प्रकाश काय फलंदाजी करतोय. हार्दिक वर अक्षरशः आतापर्यंत भारी पडलंय. हार्दिकनं आजच्या दिवसामध्ये प्रभावित करणारा तो खेळ केलाय परंतु आता हार्दिकला तो म्हणतोय क्षमा नाही. पुन्हा एकदा सिंगलचं दुसरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. येस नोचा कॉल होतोय परंतु यावेळेला नो म्हटल्या अर्थातच पहिल्या 6 चेंडूंचा खेळ. पहिल्या 6 चेंडूमध्ये 18 धावा ह्या धावफलकावर येत आहेत. अतिशय चांगला सामना. क्रिकेटचं सौंदर्य दर्शवणारं हे मैदान, ती खेळपट्टी, त्या आउटफील्ड सर्व काही प्रेमात पडणार आहे. पहिल्या 6 मध्ये 18 धावा धावफलकावर. आता येणारे 18 चेंडू अजून देखील 44 धावा ह्या धावफलकावर बनवायचे आहेत. तुर्तास ऐकूया पुन्हा एकदा डीजेची धून. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 18 धावा धावफलकावर येत आहेत. आता येणारे 18 चेंडू अजून देखील 44 धावा धावफलकावर बनवायचे आहेत. मयूर पाटील चांगल्या आतापर्यंत मयूरचा तो खेळ आपण पाहिला. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून मयूरकडे सातत्यानं पाहिलं जात आहे परंतु आता मयूरला धावेंना रोख लागावायचं आहे. दुसरीकडून आता आपण पाहतोय संपूर्णतः श्री गणेश मोदलपाड्याचा संघ म्हणतोय यावेळेला आम्हाला त्या धावा गरजेच्या आहेत. 2 सलामीवर बॅटर आतापर्यंत त्या प्रकारचा खेळ एकाकी झुंज एकाकी किल्ला नडवत असताना आतापर्यंत मैदानामध्ये संकट मोची खेळी करतायत. 1.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 19 धावा धावफलकावर येत आहेत. अजून देखील येणारे 17 चेंडू 43 धावा धावफलकावर बनवायचे आहेत. ऑनसाईडच्या दिशेनं पुन्हा एकदा तो आक्रमण हल्ला करण्याचा प्रयत्न. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा धावफलकावर. चांगल्यारीत्या तो बॅकअप आणि सिंगल धावेने समाधान मानावं लागतंय. 1.2 चेंडूंचा खेळ आहे. प्रकाश एकीकडे 4 चेंडू 10 धावांवर खेळतोय, दुसरीकडे प्रशांत आहे 4 चेंडू 10 धावांवर खेळत असताना
धावफलकावर 20 आहेत. 1.2 चेंडूंचा खेळ, अर्थातच येणारे 16 चेंडू अजून देखील 42 धावा त्या धावफलकावर बनवायचे आहेत. यावेळी थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा होती, पंचांकडे दाद होती, परंतु यष्टी रक्षक थोडेसे जे धरणीला दान त्या कारणास्तव आता निर्धाव चेंडू येतोय. अर्थातच काय आता मॅच इक्वेशन काय दाखवत आहे. येणारे 15 चेंडू अजून देखील 42 धावा त्या धावफलकावर बनवायचे आहेत. आता कमबॅक करून दिले चांगल्यारीत्या मयूरनं. आता दुसऱ्या षटकामध्ये त्या धावेंना रोख लगावलंय. आता प्रेशर आहे, आता पुन्हा एकदा दबाव आहे. आता तो तणाव सर्व काही मैदानामध्ये दिसून येतोय. 4 चेंडू पहिल्या 4 मध्ये 2 धावा त्या धावफलकावर आहेत. अर्थातच आता मॅचचं प्रेशर, तो तणाव पुन्हा एकदा दबाव वाढतोय. पहिल्या 6 चेंडूमध्ये 18 धावा धावफलकावर होत्या. आता 1.4 चेंडूंचा खेळ, पहिल्या 4 मध्ये मयूरनं फक्त आणि फक्त 2 धावा खर्ची पडत असताना धावफलक 20 धावा त्या आतापर्यंत धावफलकावर आपण पाहतोय. क्षमता आणि तो क्षमतावान येतोय चेंडू, सीमा रिकव्हर, षटकार. यस, धन्यवाद डीजे. खऱ्या अर्थानं थोडासा फुलर लेनचा चेंडू होता आणि त्याचा तो समाचार घेत असताना तो प्रेशर तो रिलीज केला जातो. आणि यावेळेला एक मोठा गडी बाद होतोय. येतोय चेंडू, यस, धन्यवाद डीजे. पहिल्या 2 षटकांचा खेळ थोडासा शफल झाला होता. पाठचा दरवाजा ओपन होता आणि तेथून चेंडूने तो शिराव केला अगदी यष्ट्यांवर. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ, 26 धावा आतापर्यंत धावफलकावर. आता नवीन फलंदाज राकेश येतोय. आता राकेशला मैदानामध्ये त्या प्रकारचा खेळ करणं गरजेचं आहे. दुसरं षटक खऱ्या अर्थानं त्या धावेंना रोख लागावत असताना आता मॅच इक्वेशन, येणारे 12 चेंडू 36 धावा अजून देखील धावफलकावर बनवायचे आहेत. आता येणारे 12 मध्ये 36 धावा बनवल्या जातील का? 2 संघातील ती लढत आहे. एकीकडे श्री गणेश मोदलपड आहे, दुसरीकडे आपण पाहतोय माऊली तलावपाडा ब चा संघ आहे. आणि त्यातील ती कडवी लढत, रंगलेला सामना, रोमांच थरार, पदळाली ते संघर्ष नाट्य, तुंबळ युद्ध, सर्व काही हे मैदानामध्ये पाहतोय. अजून देखील सामना जिवंत आहे. पहिल्या 12 चेंडूमध्ये 26 धावा धावफलकावर आहेत. आता येणारे 12 मध्ये अजून देखील 36 धावा त्या धावफलकावर बनवायचे आहेत. क्रिकेटर होणं खरं तर आम्हा मुलांचं एक प्रत्येकांचं स्वप्न असतं, एक प्रेम असतं. परंतु ज्या वेळेला ते पूर्ण होत नाही त्यावेळेला ते आम्ही दुसऱ्यांच्या आनंदात पाहून जगत असतो. मग ते लेदर क्रिकेट असेल, ते अंडरआर्म क्रिकेट असेल वा टेनिस क्रिकेट असेल, त्या आम्ही प्रत्येकांचा खेळ आणि त्या मैदानामध्ये येऊन ते क्रिकेटचा आनंद सातत्याने घेत असतो. कधी गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर असेल, कधी किंग कोहली यांना सपोर्ट करून आम्ही सातत्यानं त्या क्रिकेटचा आनंद घेत असतो. चला, थोडासा वेळ जास्त जातोय, घाई करत जा मित्रांनो. 12 चेंडू 36 धावा अजून देखील धावफलकावर बनवायचे आहेत. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा तो प्रयत्न, यष्टी रक्षक येतोय. अजून एक गडी पहिल्या चेंडूवर, बॅक टू द डगआउट. यस, धन्यवाद डीजे. किशोर मामा यांच्याकडून पारितोषिक येत आहे राकेशसाठी. लगातारचे 3 षटकार, 600 रुपयाचं ते पारितोषिक. खऱ्या अर्थानं ते प्रोत्साहित करण्याचं काम आता केलं जात आहे. आमच्यापर्यंत ते मामांकडून ते बक्षीस पोहोचवलं जात आहे. परंतु मॅच इक्वेशन काय
पहिल्या चेंडूवर आता गडी बाद येणारे 11 चेंडू 36 धावा अजून देखील धावफलकावर बनवायचे आहेत. आतापर्यंत 2.1 चेंडूंचा खेळ. धनंजय पाटील यांच्याकडून देखील पारितोषिक येतोय आणि त्याची देखील आम्ही चर्चा करणार आहोत. दोन्ही फलंदाजांसाठी ती संधी असणार आहे. धनंजय पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. धन्यवाद. येणारे 10 चेंडू 2 धावा धावफलकामध्ये यावेळेला ती झेल सुटली जाते आणि 2 धावा धावफलकामध्ये भर पडत असताना 28 धावा या धावफलकावर आतापर्यंत आपण पाहतो. एकीकडे विशाल आहे, दुसरीकडे राकेश आहे. यश पाटील दुसरीकडे यशनं आतापर्यंत प्रभावित करणारा तो मारा सातत्यानं आपण यशचा पाहिलाय, परंतु पुन्हा एकदा ती मैदानामध्ये चुकी आहे. चुकीचं रूपांतर यावेळेला पुन्हा एकदा यष्टी रक्षकाला ती संधी होती आणि 2 धावा पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु डिसिजन अजून देखील पेंडिंग आहे. आई गावदेवी कनेर यांच्याकडून धनंजय यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद साहेब. येणारे 9 चेंडू 32 धावा अजून देखील धावफलकावर बनवायचे आहेत. 2 धावेने धावफलक आतापर्यंत धावफलकावर पहिले 6 चेंडूंचा खेळ 18 धावा धावफलकावर होत्या. त्यानंतर ज्या प्रकारचा आतापर्यंत धावेंना संपूर्ण आता प्रतीक असेल त्यानंतर आता आपण मयूरला पाहतोय. प्रभावित करणार तो मारा पुन्हा एकदा. चेंडू उंच आहे, हवेत आहे, लांबी कमी उंची जास्त आणि यष्टी रक्षक कोणत्याही प्रकारची चुकी करत नाही. अजून एक मोठा गडी येतोय डगआउटच्या दिशेनं. अजून एक मोठा गडी बाद. यस धन्यवाद डीजे. येणारे 8 चेंडू 32 धावा धावफलकावर आहेत, बनवायचे आहेत. प्रेक्षक राजा खऱ्या अर्थानं लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय प्रचंड मोठा आज स्पर्धेचा आनंद घेतात. शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव चषक 2026 क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम आणि प्रचंड मोठा तो प्रेक्षक राजा वर्ग आज लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय. अगदी मैदानामध्ये येऊन देखील या स्पर्धेचा आनंद. वर द विकेटचा मारा. पुढील चेंडू पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड. यावेळेला अगदी मैदानाला गुदगुल्या करत गेलेला तो चेंडू सिंगलचा डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, परंतु धावचीच्या रूपानं अजून एक गडी बॅक टू बॅक परताळतोय. यस धन्यवाद डीजे. 2.5 चेंडूंचा खेळ 31 धावा धावफलकावर. अर्थातच पहिल्या 17 चेंडूमध्ये 31 धावा धावफलकावर आहेत. आता येणारे 7 चेंडू 31 धावा अजून देखील धावफलकावर त्या बनवायच्या आहेत. त्या बनवल्या जातील का यावर देखील ती नजर दिली जाईल, परंतु पुन्हा एकदा ती संधी आहे आणि येतोय तसा आता अजून एक गडी परताळतोय.
येस धन्यवाद थँक्यू डीजे. येणारे 6 मध्ये 31 धावा धाफाकावर बनवायचे आहेत. एक भलं मोठं लक्ष धाफाकावर होतं. येणारे 24-62 धावांचे एक आव्हान धाफाकावर होतं. अतिशय चांगला खेळ हार्दिकचा असेल, प्रतीकचा असेल. हार्दिक थोडासा पहिल्या 6 चेंडूमध्ये महागडा ठरला होता, परंतु त्यानंतर चांगल्यारित्या तो कमबॅक करून दिलाय. आता येणारे 6 चेंडू 6 मध्ये 31 धावा धाफाकावर बनवायचे आहेत. 5 गडींच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत धाफाकावर 31 आहे. आता येणारे 6 मध्ये 31 धावा धाफाकावर बनवल्या जातील का, की दुसरीकडून त्या धाव्यांना आता डिफेंड केलं जाईल, यावर देखील नजर दिली जाईल. आतापर्यंत खऱ्या अर्थानं श्री गणेश मोदलपाडा संघ आपण सातत्यानं पाहतोय. गोलंदाजी आणि त्या गोलंदाजी बरोबर सातत्यानं तो प्रभावित करणारा मारा आहे. परंतु पहिला चेंडू यावेळेला पंच यावेळेला म्हणतायत हा चेंडू अतिरिक्त बाउन्सर असल्या कारणाने वाईड आहे. सिंगल धाव धाफाकामध्ये भर पडत असताना आता 6 मध्ये 30 धावा धाफाकावर बनवायचे आहेत. प्रकाशमध्ये ती क्षमता आहे, दुसरीकडून सुनील आहे. परंतु 6 मध्ये 30 धावा त्या धाफाकावर बनवल्या जातील की ह्या साऱ्या गोष्टींवर आपण विचार करणार आहोत. तो शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव चषक 2026 क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम. आजचा पहिला दिवस 9 जानेवारी 2026चा वैतरणा गट ब गटातील आजचे ते सामने आपण पाहतोय आणि अतिशय चांगला गट त्यांचा देखील राहिलाय. पहिल्या चेंडूवर यावेळेला विजयाचा शंख फुकलाय. अर्थातच काय आता येणारे 5 मध्ये 24 धावा ह्या धाफाकावर बनवायचे आहेत. येस धन्यवाद डीजे. वाघोबा खंदरपाडा संघ आपण कर्णधार टॉस की बॉसच्या दिशेने येऊन दाखल राहायचे. ह्या दोन संघातील विनर आणि तो वाघोबा खंदरपाडा संघासोबत खेळणार आहे. तर कर्णधार आपण यायचं आहे. येणारे 5 मध्ये 24 धावांची गरज आहे. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, सिंगल धाव धाफाकामध्ये भर पडली जाते. दुसरीचा प्रयत्न आहे, दुसरीच्या प्रयत्नामध्ये आता डायरेक्ट हिट आहे. पंचांकडे डिसिजन, परंतु पंचांना निर्णय हा थेटाळून लावल्या. अर्थातच त्या 2 धावा धाफाकामध्ये भर पडत असताना आता इक्वेशन काय आहे. येणारे 4 चेंडू 22 धावा धाफाकावर बनवायचे आहेत. अर्थातच काय तर 4 मोठ्या फटक्यांची गरज आहे. ते बनवले जाईल का ह्यावर देखील नजर दिली जाईल. कारण क्रिकेटचा खेळ आणि क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्यानं आपण म्हणतोय ना की ना भूतो ना भविष्य म्हणून या क्रिकेटच्या खेळाकडे सातत्यानं आपण पाहतोय. ह्याच क्रिकेटच्या खेळानं आपण बऱ्याच वेळा पाहिलं, कधी कधी 6 चेंडूमध्ये 1 धाव सुद्धा न निघताना पाहिले. आणि ह्याच क्रिकेटच्या खेळामध्ये कधी कधी एका चेंडूमध्ये 6 धावा देखील बऱ्याच वेळा निघताना आपण पाहिलंय. हा क्रिकेटचा खेळ आहे आणि ह्या क्रिकेटच्या खेळापुढे कोणीही श्रेष्ठ नाही आहे. हे सातत्यानं क्रिकेटनं आपल्याला दाखवून दिलंय. येणारे 4 मध्ये 22 धावांची गरज धाफाकावर आहे. आतापर्यंत प्रकाश पहिल्या 2 चेंडूमध्ये 8 धावांवर खेळ करतोय. प्रकाश सामना फिनिश करून देणार का ह्यावर देखील आता ती नजर दिली जाईल. आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा, उजव्या एसटीच्या बाहेर गेलेला चेंडू. आता अतिरिक्त धाव पुन्हा एकदा धाफाकामध्ये भर पडत असताना 41 धावा धाफाकावर आहेत. 4 मध्ये 21 धावा धाफाकावर बनवायचे आहेत. प्रकाशमध्ये ती क्षमता आहे. प्रकाशने आतापर्यंत त्या प्रकारचा खेळ केलाय, परंतु दुसरीकडून आता कार्तिकला त्या धावेंना रोख लगावायचं आहे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ होता. 18 धावा धाफाकावर होता. 502 षटक खऱ्या अर्थानं. चला वेळ जास्त जातोय. माऊली तलावपाडा ब संघ वेळ जास्त जातोय. काळजी घ्या मित्रांनो प्लीज. अजून देखील आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. या सर्व गोष्टींवर थोडासा विचार करा. सिंगल धाव धाफाकामध्ये भर पडत असताना आता मॅच इक्वेशन येणारे 3 चेंडू 20 धावा धाफाकावर. अर्थातच येणारे 3 षटकार आणि त्यानंतर अतिरिक्त 2 धावा येणं गरजेचं आहे. ह्या सर्व गोष्टी क्रिकेटमध्ये सातत्यानं आपण पाहिल्यात देखील. डिफेंड देखील होताना पाहिलं, चेस देखील होताना पाहिल्यात. परंतु आता येणारे 3 चेंडूमध्ये काय घडणार, काय बिघडणार ती येणारी क्रिकेटच्या खेळामधील वेळ दाखवणार. अजून एक सिंगल धाव धाफाकामध्ये भर. अर्थातच मॅचचं पारडं, मॅचचं इक्वेशन आता थोडंसं एकतर्फा जाते. एकतर्फा जात असताना आपण पाहतोय श्री गणेश मोदलपाड्याचा जो संघ आतापर्यंत प्रभावित करणारा तो खेळ
सातत्यानं आपण पाहिलं आहे, परंतु ह्या स्पर्धेमध्ये आता थोडासा हताश आहे, थोडासा निराश आहे. आता तिखा बाउन्सर आपण पाहतोय, अगदी शरीराला येऊन आदळतोय. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी असेल. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतो अगदी वेगानं आला होता. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी, 1 मध्ये 19 धावांची गरज. चांगला खेळ आपण देखील ह्या स्पर्धेमध्ये दाखवला, परंतु आता क्रिकेटला खऱ्या अर्थाने एन्जॉय केला जातो. ऑनसाईडच्या दिशेनं सामना फिनिश, सामना खलास. आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम माऊली 11 तलावपाडा ब संघ आणि हार्डलक टीम श्री गणेश मोदलपाडा संघ. आपल्याला देखील पुढील वाटचालींसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चला, यापूर्वी होणारा सामना वाघोबा खंदरपाडा कर्णधार आपण त्वरित या. दोन्ही संघाचे कर्णधार टीम मीटिंग नंतर घ्या. कर्णधाराला पाठवा प्लीज, विनंती असेल.